तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड संपलेलं आहे आणि आता फक्त परीक्षेकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर माझ्याकडे असा एक स्टडी प्लॅन आहे. मी प्रत्येकांना टाइम सांगेल आणि तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आणि समजा तुम्हाला एखादा विषय सोपा वाटला असेल आणि तुम्हाला त्या विषयात संपूर्ण येत असेल, तर तो टाइम स्किप करून त्या जागी तुम्ही दुसरा विषय ऍड करू शकता जो तुम्हाला कठीण जातो तो. तर हा सिलेबस कसा कंप्लीट करायचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी 7 ते 7:30 जिल्हा विशेष तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असेल किंवा पालघरला भरला असेल, मीरा भाईंदरला भरला असेल, तर त्या जिल्ह्याचे विशेष प्रश्न तुम्हाला अर्धा तास त्याला फक्त द्यायचा आहे. अर्धा तासापेक्षा जास्त द्यायचं नाही, कारण की आपल्याला इतर टॉपिक पण कंप्लीट करायचं आहे. अर्धा तास रोज वाचायचं आहे. थोड्या दिवसांनी तोच टॉपिक पुन्हा रिपीट होईल आणि असं रिपीट करत गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त जिल्हा विशेषवर प्रश्न पडल्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. त्यानंतर 7:30 ते 8:15 करंट अफेअर घ्यायचे, चालू घडामोडी. फक्त त्याला पाऊण तास द्यायचे. करंट अफेअर पूर्ण वेळ घेऊन बसायचं नाही. पुस्तकाला फक्त पाऊण तास द्यायचे, जेवढं होईल तेवढं पाऊण तासात. दुसऱ्या दिवशी थोडा पाऊण तास परत पुन्हा. असं केल्यानं तुमचं 10 दिवसांनी ते पुस्तक कंप्लीट होऊ शकतं आणि 11व्या दिवशी परत तेच रिपीट होईल आणि जेव्हा रिव्हिजन होते तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात राहते. त्यानंतर 8:15 ते 9:45 एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. 1.5 तासात तुम्हाला एक ओएमआर शीट घ्यायचे. ओएमआर शीटवरती जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. एक प्रश्नपत्रिका ओएमआर शीटवरती रोज सोडवायची आहे, कारण की ओएमआर शीटवर जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर तुमचे परीक्षेला गोल चुकणार नाही. आणि जर तुमचे परीक्षेला गोल चुकले तर तुम्हाला 1 ते 2 मार्काचा फटका बसू शकतो. आणि 1 ते 2 मार्क किती असतात ते त्या विद्यार्थ्याला विचारा जो 1 ते 2 मार्कमुळे परीक्षेला फेल झालेला आहे. त्यामुळे 1.5 तास क्वेश्चन पेपरसाठी द्यायचे. त्यानंतर 9:45 ते 11 वाजेपर्यंत त्या क्वेश्चन पेपरचा विश्लेषण करायचं आहे. तुम्हाला कोणते कोणते टॉपिकचे प्रश्न चुकलेले आहेत, म्हणजे मराठीमध्ये किती मार्क मिळाले, गणितात किती मार्क मिळाले आणि जीके मध्ये किती मार्क मिळाले, तुम्हाला लिहून टाकायचे. 100 पैकी 25 25 25 प्रत्येक विषयाला किती मार्क मिळाले आणि कोणत्या टॉपिक मधले तुमचे प्रश्न चुकलेले आहेत, तो टॉपिक तुम्हाला त्या पुस्तकात जाऊन शिकायचा आहे, तुम्हाला लर्न करायचं आहे आणि त्यात तो टॉपिक मजबूत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 11 ते 12 मराठी व्याकरण. मराठी व्याकरण 11 ते 12 वाचायचं आहे, जे स्टार्टिंगला दिलेलं आहे सर्व मराठी व्याकरण आणि त्याच्या खालचे प्रश्न सुद्धा त्या पुस्तकात दिलेले असतात, ते सोडवायचे. बाळासाहेब शिंदेचं पुस्तक मराठी व्याकरणसाठी वापरायचं आहे. त्यानंतर 12 ते 1 मध्ये तुम्ही थोडा आराम करू शकता. तुम्हाला जेवायचे तर तुम्ही जेवण पण करू शकता, तो तुमचा रेस्ट टाइम असणार आहे. त्यानंतर 1 ते 4 हा झोपेचा टायमिंग असतो, म्हणून झोपेच्या टायमिंगला तुमचं माइंड हे ठिकाणावरती नसतं. त्यामुळे 1 ते 4 या टायमिंगला तुम्हाला मी मॅथ्स आणि रिझनिंग हा सब्जेक्ट दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 2 विषय 1 ते 4 मध्ये कंप्लीट करायचं आहे. काही जणांचं मॅथ्स चांगलं असतं, काही जणांचं रिझनिंग चांगलं असतं. तुम्हाला जो सब्जेक्ट घ्यायचा आहे तो सब्जेक्ट घ्या, पण प्रत्येक टॉपिकवरचे प्रत्येक प्रश्न हे तुमच्या डोळ्याखालून गेलेच पाहिजेत आणि ते तुम्हाला आलेच पाहिजेत. हा तुमचा ध्यास ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये मार्क पडतील. त्यानंतर 4 ते 6 फक्त 2 तास आहेत आणि या 2 तासात जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला. 2 प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत किंवा 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला जेवढ्या सोडवायचे तेवढ्या सोडवा, पण यामध्ये तुम्ही ओएमआर शीटवरचा वापर करू नका. फक्त डायरेक्ट एक क्वेश्चन पेपरचा 22,000चा सेट असतो किंवा 18,000चा सेट असतो, 44,000चा सेट असतो. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट जे प्रश्न येतात ते टिक करायचे, जे नाही येत त्याला गोल करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला हा येते हे नाही येत याला गोल केलं, मग तुम्हाला रिव्हिजनच्या टायमाला जो प्रश्न नाही येत तो तुम्ही बघून काढायचा आणि संध्याकाळी मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे त्या टायमाला तुम्हाला तो प्रश्न गोल केलेला प्रश्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 6 ते 6:30 टी टाइम. जर तुम्हाला पूर्ण दिवस अभ्यास करून तुम्ही कंटाळला असाल तर 6 ते 6:30 पर्यंत तुम्हाला थोडं फिरून यायचं आहे, जेणेकरून तुमचा माइंड फ्रेश होईल. थोडं चालून यायचं आहे, जेणेकरून तुम्ही परत अभ्यासासाठी रिबूट व्हाल. 6:30 ते 7:30 1 तास जीके साठी द्यायचं आहे. आता 1 तास कशासाठी द्यायचे? जीके साठी. का आणि तो कशातून द्यायचा? जर तुमचे प्रश्नपत्रिकेतून तुम्ही अगोदर 2 प्रश्नपत्रिका सोडवले आणि 1 प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सुद्धा केलेलं आहे, त्या 3 प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला जे प्रश्न चुकलेले आहेत जीकेचे प्रश्न मेनली
ते तुम्हाला पुस्तकातून शोधून काढायचे आहेत. म्हणजे तुमचा संदर्भ पुस्तक आहे, जसं की तात्याचा ठोकळा आहे, के भुतेकरचं असेल किंवा सह्याद्रीचं असेल पुस्तक, त्या पुस्तकातून तो टॉपिक कशामध्ये आहे आणि तो टॉपिकवरचे प्रश्न, आजूबाजूचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर 7.5 ते 8 सर्वात महत्त्वाचं यामध्ये विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क जातात, तो म्हणजे मराठी शब्दसंग्रह, सिद्ध शब्द, साधित शब्द, वाक्यप्रचार, म्हणी. जे प्रश्न तुम्हाला येतात ते बरोबर करायचे पुस्तकातून, आणि जे प्रश्न नाही येत किंवा जे प्रश्न वाक्यप्रचार किंवा म्हणी जे चुकत असतात किंवा समानार्थी विरोधार्थी जे प्रश्न चुकत असतात त्याला गोल करायचं आहे. मेनली शुद्ध लेखनवरती जास्त भर द्यायचे. शुद्ध लेखनमध्ये भरपूर मिस्टेक मुलांचे होतात. ठीक आहे. त्यानंतर 8 नंतर तुम्ही घरी जाऊ शकतात. काही जण लॅबमध्ये अभ्यास करतात. 8 नंतर तुम्हाला जेवायचे तर जेवू शकता, फॅमिलीला टाइम द्यायचे तर देऊ शकता. आणि तुम्हाला वाटलं की मला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही सकाळपासून जे राहिलेलं आहे किंवा तुमचं सकाळपासून झालेलं आहे त्याची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा तुम्हाला एखादा नवीन टॉपिक करायचा आहे मराठीचा किंवा गणिताचा, याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि तो टॉपिक करून घ्यायचा आहे. किंवा जर तुम्हाला यूट्यूबवरती एखादा टॉपिक समजला नसेल तर यूट्यूबवरती त्याचा व्हिडिओ बघायचा आहे आणि असा वेळ तुमचा दिवसभर घालवायचा आहे. तर मित्रांनो, हीच स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या स्ट्रॅटेजीतून नक्की मिळतील, ही माझी खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.